दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते। त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 2.5 लाखाच्या संदर्भात चर्चा 2.5 लाखाच्या आतल्या 2.5 लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे अशा महिलांनाच भेटणारी योजना असं काही सुरू आहे का? तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून ह्या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत। आपण जर ओरिजिनल GR वाचला तर आम्ही 10 वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार। म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये। मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल। 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळतात आणि 500 त्यांना लाडकी बहीण मधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत। फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या। त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेबद्दल कोणतीही अफवाकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही, कोणत्याही चुकीच्या बातम्याकडे तुम्ही इथे लक्ष द्यायचं नाही। तर लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही असं देखील आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी इथं स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये इथं सांगितलेलं आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेची जी स्थिती आहे ती सध्या काय आहे सविस्तरपणे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे। पहा, सध्या लाडकी बहीण योजनेमध्ये 2.53 कोटी महिला लाभार्थी आहेत। तर या महिलांच्या लाभाची अपेक्षित रक्कम 37,950 कोटी रुपये इतकी आहे। पहा, तर बजेटमध्ये 3400 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे सरकार उरलेल्या पैशांसाठी काय करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे। आपल्या ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांची संख्या आहे 2.53 कोटी आणि त्यांना जी अपेक्षित रक्कम आहे ती आहे 37,950 कोटी। परंतु आपल्या ज्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या बजेटमध्ये जी लाडकी बहीण योजनेसाठी 34,000 कोटी रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे सरकार उरलेल्या पैशांसाठी काय करणार असा देखील प्रश्न आता निर्माण झालेला आहे, आपल्या सरकारला विचारला जात आहे। तर पहा, याआधी लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। यामध्ये ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांचाही समावेश आहे। त्यानंतर आता उत्पन्न चेक केले जाणार आहे, त्यांचं उत्पन्न इथं तपासलं जाणार आहे। जर पडताळणीमध्ये महिलांचं उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही, त्यांना या योजनेमधून इथं अपात्र ठरवण्यात येणार आहे। तसेच पहा, लाडक्या बहिणींसाठी 21 वर्ष आता नव्याने जे पूर्ण झालेल्या महिला आहेत तर त्या लाडक्या बहिणींना लाभ केव्हा मिळणार असा देखील प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे। तर पहा, तर त्याबद्दल अद्याप हालचाली सुरू नाहीत असं आपलं सरकार इथं म्हणत आहे। म्हणजेच राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला म्हणजे ज्या महिलांना आता नव्याने 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्यांना तेव्हा लाभ मिळू शकतो। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचं महिला व बालकल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पहा, 21 वर्ष जे नव्याने पूर्ण झालेल्या महिला आहेत त्यांना देखील लाभ इथं मिळायला पाहिजे। तर तुमचं मत काय आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे।
जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. तर पहा, या संदर्भातील मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे. अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल. तर असं आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तर सांगितलेलं आहे. तर पहा, तुमचं मत काय आहे? नव्याने अर्ज भरायला सुरुवात व्हावी का? तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, 13 लाखांवर महिला पात्र ठरलेले आहेत. म्हणजे 27 जून 2024 रोजी महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली होती. तर या योजनेसाठी 1 जुलै ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली होती. अर्ज करायला सुरू होतं. या काळात सुमारे 2.5 कोटी महिलांनी अर्ज केलेले होते. त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत सुद्धा मिळालेली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर 13 लाखावर अधिक महिला ह्या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. परंतु 13 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना जवळपास सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी हा इथं देण्यात आलेला आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून हा डेटा इथं गोळा करण्यात आलेला आहे. पहा, म्हणजेच 900 कोटी जी रुपये इथं ज्या अपात्र लाडक्या बहिणींना वाटप झालेले आहेत ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं सरकार इथं वापस घेणार नाही. परंतु आता ज्या नव्याने 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना उपयोगी ठरेल का? त्यांना या योजनेचा लाभ कधी मिळेल असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे. तर पहा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील एक दिलासा दिलेला आहे. एक विश्वास इथं आपल्या पात्र लाडक्या बहिणींना दिलेला आहे की बजेट मंजूर झालेलं आहे आणि योजना जी आहे ती इथं सुरूच राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या अफवांकडे लक्ष द्यायची काहीही गरज नाही. लाडकी बहीण योजना जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. तर पहा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख लोककल्याणकारी योजना बनलेली आहे आणि ती बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे. पहा, अर्थसंकल्पामध्ये आपल्या उपमुख्यमंत्र्यांनीच बजेट सादर केलेलं आहे आणि ते बजेट इथं मंजूर सुद्धा झालेलं आहे. तर पहा, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील या योजनेशी संबंधित लाभार्थी महिलांना आश्वस्त करीत सांगितलेलं आहे की योजनेतील आर्थिक लाभामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहा, म्हणजेच व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही पाहिलेलं आहे, आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्वाची माहिती त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल इथं आपल्या महिलांना दिलेली आहे. त्यांनी इथं सविस्तरपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एप्रिल महिना जो आहे तो संपायच्या अगोदर आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांना एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो त्यांना इथं प्राप्त होणार आहे असं देखील त्यांनी इथं सांगितलेलं आहे. त्या पुणे येथील पत्रकारांसोबत बोलत होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही किंवा करण्यात येणार सुद्धा नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जात आहे आणि इथून पुढे देखील दिला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना 1,000 रुपये मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेमधून फक्त 500 रुपये आता इथून पुढे दिले जाणार आहे. हे योजनेचे 2 शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलेलं होतं असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, आपल्या सरकारची इथं स्पष्टपणे भूमिका आहे की कुठल्याही शासन योजनेचा तुम्ही सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला तो फक्त 1500 रुपयेच मिळणार आहे. मग तुम्ही 3 योजनेचा लाभ घ्या, 2 योजनेचा घ्या किंवा एका योजनेचा लाभ घ्या, तुम्हाला असं 3 योजनेचा मिळून 1500 मिळणार आहे, 2 योजनेचा मिळून सुद्धा 1500 रुपये मिळणार आहे किंवा तुम्ही एका योजनेचा घ्या, तुम्हाला इथं 1500 मिळणार आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी तुम्हाला समजून जाणार आहेत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1,000 रुपये इथं मिळत आहेत आणि शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असा दृष्टिकोन इथं त्यांनी वर्तविलेला आहे. त्यामुळे पहा, त्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी योजनेचे आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे असे त्यांना एकूण 1500 रुपये इथं दिले जाणार आहेत असं आपल्या अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी इथं सांगितलेलं आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2,47,00,000 आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये आपण जवळजवळ 2,33,00,000 इतक्या महिलांना लाभ दिलेला आहे. ही योजना राबवताना कुचराई होत नाही. ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात आहे असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि तुम्ही पहिल्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहिलेलं सुद्धा आहे.
पहा, सर्व लाडक्या बहिणी आता एप्रिल महिन्याच्या म्हणजेच 10व्या महिन्याची वाट इथं पाहत आहेत. तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 9 हप्ते इथं मिळालेले असतील, तर तुमचे ते पैसे खर्च सुद्धा झालेले असतील. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण किती हप्ते मिळालेले आहेत. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून इथं करण्यात आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 1500 रुपये महिन्याला असे 9 महिन्याचे एकूण 13,500 रुपये त्यांना मिळालेले आहेत. पहा, तुमचे हे पैसे खर्च सुद्धा झालेले असतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च 2025 ची रक्कम 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकाच वेळी देण्यात आलेली होती. म्हणजेच 3,000 रुपये 8वा आणि 9वा हप्ता असे दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले होते. आता लाडक्या बहिणींना जो एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे तो येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं त्यांना दिला जाणार आहे. पहा मित्रांनो, 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. तर या अक्षय तृतीयाच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा 1500 रुपयाचा जो लाभ आहे, हा 10व्या महिन्याचा जो लाभ आहे तो त्यांना इथं दिला जाणार आहे. तसेच पहा, सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये 2100 रुपये कधी मिळणार हा देखील प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. तर त्याबद्दल देखील महिला व बालविकास मंत्री यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती गेम चेंजर ठरलेली आहे. तर महायुती सरकारसाठी ही योजना गेम चेंजर ठरलेली आहे. लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार आल्यास दरमहा 2100 रुपये देऊ असं आश्वासन दिलेलं होतं. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली नाही. त्यांना 2100 रुपये अजूनही इथं मिळत नाहीत. पहा, आपल्या विरोधकांकडून प्रत्येक वेळेस हा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रत्येक वेळेस हा सवाल आपल्या सरकारला विचारला जात आहे की नक्की 2100 रुपयाची जी घोषणा आहे, 2100 रुपयाचा जो वाटप आहे तो नक्की लाडक्या बहिणींना कधी होणार. तर पहा, यावर जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो असं सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलेलं आहे. पहा, म्हणजे आपलं सरकार जे इथं स्थापन झालेलं आहे ते म्हणत आहे की आपलं सरकार जे आहे ते इथं 5 वर्षासाठी आहे. आपण लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयाची जी घोषणा आहे ती आपण कधीही करू शकतो. आपल्या सरकारचा ह्या 2100 रुपयाबद्दल सकारात्मक निर्णय इथं दिसत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून मला सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही इथं करून घ्यायचं आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.